अबू आझमी सपाला सोडचिठ्ठी देणार अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली। थेट भाजपमध्ये जाता येत नसल्याने अबू आझमींनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याची ही चर्चा सुरू झाली आहे। अखेर या चर्चेला पूर्ण विराम देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। लोकसभा निवडणुकांच्या ऐन हंगामात समाजवादी पक्षाचं महाराष्ट्रातलं नेतृत्व अबू आझमी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता ऊत आला। ईडीची नोटीस आली म्हणून अबू आझमी सपाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे। थेट भाजपमध्ये जाता येत नसल्यानं अबू आझमींनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याची देखील चर्चा आहे। अखेर या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अबू आझमींना पत्रकार परिषद घ्यावी लागली है। पिछले हफ्ते ही आपके कुछ प्रॉपर्टी के ऊपर छापेमारी होने की जानकारी मिली थी, इसमें कितनी सच्चाई है और इसीलिए आपकी चर्चाएं शायद शुरू हुई होंगी, तो कैसे देखते हैं आप? नहीं, ऐसा कुछ नहीं। मेरे पास कोई ईडी की नोटिस नहीं है। मेरे पार्टनर्स के जगह पे रेड पड़ी थी, मेरा कोई रेड नहीं पड़ी। अबू आझमींची ईशान्य मुंबईतल्या मानखुर्दमध्ये आणि भिवंडीत मोठी ताकद आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या दोन्ही जागांवर विजयी होण्याची करामत करून दाखवली होती। मुस्लिम समाजाचा मोठा जनाधार त्यांच्या पाठीशी आहे। अबू आझमींनी हाती घड्याळ बांधलं तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला मुंबईत पाय रोवण्यास होऊ शकतो, एवढं मात्र नक्की। मात्र आता बदलत्या गणितामध्ये अबू आझमी महायुतीमध्ये गेले तर मुस्लिम मतदार देखील त्यांच्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पण या साऱ्या अफवा असून आपण कुठल्याही पक्षामध्ये जाणार नसल्याचं सांगून आझमींनी या चर्चांना पूर्णविराम दिला। बहुत सारे लोग आए गए, मिनिस्टर बने, एमएलए बने, लेकिन मैं वही हूँ। मैं आइडियोलॉजी से काम करता हूँ। मैं सत्ता की लालच में किसी और पार्टी में जाना ये मेरा वसूल नहीं है। आई डोंट नो कहाँ से ये बातें उठी, कैसे बातें उठी कि मैं राष्ट्रवादी पार्टी में जा रहा हूँ। मैं कहीं नहीं जा रहा हूँ, मैं समाजवादी पार्टी में ही हूँ। 2 दिवसांपूर्वी समाजवादी पक्षामध्ये दलालांचं राज्य आल्याचा हल्लाबोल करत समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता। तो त्यांनी काही तासातच मागही घेतला असला तरी त्यांचा रोख आझमींवर होता का याची चर्चाही जोर धरू लागली आहे। शिवाय आझमींना सोबत घेण्यात अजितदादा जरी तयार झाले तरी महायुतीतला मोठा भाऊ भाजप त्यांना सोबत घेईल का या संदर्भात देखील अनेक प्रश्न आहेत। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।